तुझ्या हातची प्यादी आम्ही, खेळ तुझा हा सगळा, तुझ्या कृपेने मांडलेला मी संसार माझा वेगळा, संसार माझा वेगळा. तोडूनी पाश मायेचे, घेऊनी श्वास मोकळा, सानुल्या घरट्यातला संसार माझा वेगळा, संसार माझा वेगळा. तू काही मदत करू शकत नाहीस मला, आणि उगाच मदत करत असल्याचा खोटा अवतार अजिबात आणू नकोस. तू डॅडींच्या शब्दाबाहेर अजिबात जात नाहीस, मला माहितीये. उद्या मी मेले ना तरी माझं शेवटचं दर्शन घ्यायला सुद्धा तुला डॅडींची परवानगी घ्यायला लागेल. एक 10-15 दिवसासाठी मी सिंगापूरला जातोय. अय्या खरंच? एवढा आनंद झाला तुला? त्यांना अमेरिकेला जाताना पिकअप करायला कोण आलं होतं? काय समजलंच नाही मला, काय म्हणते? म्हणजे त्याच्याबरोबर एअरपोर्टवर कोण गेलं होतं गाडीने? कंपनीचे ड्रायव्हर. जरा 2 शब्द गोडी गुलाबीने बोलले तर लगेच हिच्या तोंडात शृंगार पुरेसं नाव येतं. तुम्ही आणि माझ्याशी गोडी गुलाबीने वागता? पहिल्यांदाच ऐकतेय मी. हा, यापूर्वी कधी बोललो नाहीये. लग्न झाल्यापासून मला तरी आठवत नाही तुम्ही कधी माझ्याशी गोडी गुलाबीने वगैरे वागल्याचं. सदैव तुमच्या चेहऱ्यावर आपल्या आठ्या. मला फक्त एकदाच तुम्ही गोडी गुलाबीने वागल्याचं आठवतं. कधी? ती लहान होती तेव्हा ती शाळेतून परत कधी येते याची किती आतुरतेने वाट बघायचात तुम्ही. ती सुद्धा शाळेतून आल्या आल्या डॅडी म्हणून किंचाळायची, आणि शाळेत दिवसभरात काय काय घडलं ह्याचा सगळा पाढा वाजायची. तुम्ही सुद्धा सगळं काही बाजूला ठेवून तिच्याशी गप्पा मारायचा, आणि रात्रीची जेवणाची वेळ झाली तरी तुमच्या आपल्या गप्पा सुरूच. शेवटी मला सांगावं लागायचं, बाळा रुजू आता पुरे झालं. बाबांना उद्या सकाळी मीटिंग आहे, आणि तुला सुद्धा उद्या शाळा नाहीये का? कधी जाऊ नये असं वाटतं. ते दिवस सुद्धा निघून जातात. कधी संपू नये असं वाटतं. ते सगळं संपून जात. अशा कशाने या मुली आईबाबांची नजर चुकवून बालपणात एकदम तारुण्यात कसं काय पदार्पण करतात? काल परवापर्यंत आईबाबांच्या अंगा खांद्यावर खेळणाऱ्या अशा कशा परक्या होऊन जातात? काल परवापर्यंत ज्यांचं आई वडिलांना वाचून पान हलत नसतं त्या कुठल्या तरी परक्या पुरुषाच्या तालावर नाचायला लागतात. रात्र रात्र त्याच्याशी मोबाईलवर गप्पा मारत बसतात. इथं बाप रात्री घरी वाट बघत बसलेला असतो, आणि ह्या कुठल्या तरी टपोरी बरोबर रात्री पिक्चर बघत असतात. नुसतं डिनरवर नाही थांबत, खुशाल आईवडिलांचा विरोध मोडून काढून त्याचा हात धरून लग्न करून निघून जातात. त्यांना आईचे अश्रू दिसतात, बापाचे उसासे नाही ऐकू येत. अशा कशा निष्ठुरपणे वागतात त्या? आणि मग अशा मुलींशी त्यांचा बाप निष्ठुरपणाने वागला. काय चुकलं त्याचं? माझं काही चुकलं नाही. मी काय म्हणते, तुम्ही काहीही म्हणालात ना तरी तुमच्या मनात रुजूबद्दल अजूनही सॉफ्ट करणार आहे. करून टाका ना माफ तिला. ते आता शक्य नाही. काय शक्य नाही? पण ती माझ्या मनातनं साफ उतरली. आपल्या मुलीबद्दल कुणी असं बोलतं का? मी बोलू शकतो, पण मी आता तो प्रेमळ सरहृदय बाप राहिलेलो नाही.
माझी मुलगी जर तिच्या गोड स्वभावाची काट टाकू शकते तर तिचा बाप तिच्या प्रेमळ स्वभावाची कात नाही टाकू शकत. ती माझ्या जगात उरलेलीच नाही. तिला माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे बघा, माझं ऐका. आपण तिला घरी बोलवून घेऊ. मी तुमची क्षमा मागायला लावते ना तिला. तिला मी पश्चाताप व्यक्त करायला लावते. तो एक ना एक दिवस तिला व्यक्त करावा लागणारच आहे. त्यासाठी तिला आमंत्रण देऊन घरी बोलवायची गरज नाही. अहो पण आराधना, या बाबतीत कुठच्याही प्रकारची तडजोड होणार नाही, होऊ शकत नाही. सर, माझ्या परवानगीशिवाय ती या घरात आली तर तिची गाठ माझ्याशी आहे. आणि ही धमकी नाहीये, चेतावणी आहे, वॉर्निंग. संसार माझा वेगळा. रुजुता, मम्मी, तू अचानक आणि दरवाजा उघडाच होता का? हा, कदाचित ती सोनाली गेली ना तर राहिला असेल. सोनाली कोण? अगं, माझी शेजारीण आहे, मैत्रीण आहे माझी. अच्छा, पण तू अचानक कशी? अशीच तुला भेटायला. काही खास कारण का? तुला भेटायला काही खास कारण शोधावं लागणार आहे का मला? नाही, असं नाही, पण हल्ली तुझ्या वागण्यावरनं तसंच दिसतं. मी ना तुला एक आनंदाची बातमी द्यायला आली. कसली? तुझे डॅडी काही दिवसांसाठी सिंगापूरला जाणार आहेत. अगं, मग ही काय आनंदाची बातमी आहे? अगं, त्यांच्या गैरहजेरीत तू माझ्याकडे येऊन राहायचंयस. त्यांच्या गैरहजेरीत? ते सिंगापूरला 15 दिवसांसाठी जाणार आहेत. जवळजवळ माहेरी येऊन राहण्याची तुला हीच तर संधी आहे. अशा अर्ध्या मुर्द्या माहेरी? म्हणजे माहेर मम्मी, माहेर फक्त मम्मीचं नसतं, त्यात डॅडी पण असतात. त्याला माहेर म्हणतात, कळलं? हे बघ रुजुता, वेडेपडा करू नकोस. 10-15 दिवस तू माझ्याकडे येऊन राहायचंस. आपण खूप मजेत घालवूया हा वेळ. आणि तू मग तुझ्या मिस्टरांना पण मिस नाही करणार, हो की नाही? एक मिनिट मम्मी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी कुठेही असले तरी नेहमीच सिद्धेशला मिस करते, कळलं? अगं, पण तुला निदान रात्री तरी एकटेपणा नाही का जाणवणार? एकटेपणा? मम्मी, या एकटेपणाची पण आता सवय झाली आहे मला. आणि काय आहे, ज्या लोकांना मी नकोय त्यांची सोबत असण्यापेक्षा एकटेपणा चांगला ना. तू मला नकोयस असं मी कधीच नाही म्हटलं रुजुता. हे तू म्हणायला कशाला हवंस? अगं, माझ्या बाजूनी डॅडींशी तू बोलू शकत नाहीस, तेवढी तुझी हिंमत नाही. आणि एक मिनिट, मला तुझ्या घरी बोलवतेस, हे डॅडींना सांगितलंस? ते त्यांना कळू द्यायचं नाहीये. अच्छा, म्हणजे त्यांच्या परवानगीशिवाय तू मला घरी बोलवतेस? तसंच काहीच समज. सॉरी मम्मी, मग मी पण नाही येऊ शकत. रुजुता, प्लीज, माझ्यासाठी. मम्मी, तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे का ग? रुजुता, असं का बोलतेस तू? हो ना, मग असं असेल तर आत्ता डॅडींना फोन लाव आणि त्यांना विचार, रुजू त्याला घरी येऊ देत का म्हणून. लाव ना फोन. आहे तुझी विचारायची हिंमत? नाही ना? रुजुता, का तू माझी सत्व परीक्षा बघतीयस? तुला चांगलं माहितीये की मी तुझ्या डॅडींच्या परमिशन शिवाय काहीही करत नाही. आणि हे बंधन स्वतःवर मी स्वतः लादून घेतलंय. पण मम्मी, का? तुला तुला माझी बॅकग्राऊंड माहिती नाहीये रुजुता. मी आई वडिलांनी टाकलेली एक मुलगी आहे. एका श्रीमंत स्त्रीने मला दत्तक घेतलं आणि 15-20 वर्ष मला मोलकरणीसारखं राबवलं. पण तुझ्या डॅडींनी मला यातून सोडवलं आणि पत्नी म्हणून स्वीकारलं. या नरकातून मला तुझ्या डॅडींनी जर सोडवलं नसतं ना रुजुता, तर माझं सगळं आयुष्य त्या स्त्रीची चाकरी करण्यात गेलं असतं.
तिच्या कुत्र्यांना न्हाऊ मागू घालण्यात गेलं असतं, तिच्या श्रीमंत नवऱ्याचे पाय चेपण्यात गेलं असतं, तिच्या तरुण मुलांची भूक भागवण्यात गेलं असतं. पण या नरकातून मला तुझ्या डॅडीने सोडवलं आणि पत्नी म्हणून माझा स्वीकार केला. सगळं आयुष्य कुठेतरी मोलकरीण म्हणून राबणारी मी एका इंडस्ट्रियल एम्पायरची मालकीण झाली. आता मला तूच सांग रुजुता, कसं मी यांना दुखावू ग, कसं दुखावू? आणि अगं तुझ्यावरून माझं त्यांच्याशी खूप वेळा वाचतं, अगदी खूप वेळा. आणि त्यांचं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की मी त्यांच्याशी कितीही जरी उलटसुलट बोलले ना तरी त्यांनी तुझ्याशी संबंध तोडण्याची मला कधीही धमकी नाही दिली, किंवा मी तुला फोन करते म्हणून त्यांनी मला घराबाहेर नाही काढलं. माझं ऐक, वेडेपणा करू नकोस. ते सिंगापूरला गेले ना की घरी येऊन राहा. अगं आपण दोघे मिळून ठरवूया त्यांचा राग कसा शांत करायचा ते. नाही मम्मी, मी नाही येऊ शकत. याला अनेक कारण आहेत. त्यातलं एक असं की असं केलं तर डॅडींचा विश्वासघात होईल आणि ते तुझ्या दृष्टीने बरोबर नाही ठरणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त तू एक संधी देतेस म्हणून लगेच माहेरी धावत सुटणं म्हणजे माझ्याच मनाचा कमकुवतपणा ठरेल. मम्मी, तू म्हणतेस की ही संधी आहे माहेरी येऊन राहण्याची, पण मला असं वाटतं की हीच एक संधी आहे स्वतःला ग्रो करण्याची. येईल त्या परिस्थितीला धीराने सामोरं जाऊन खंबीर आणि स्वावलंबी स्त्री म्हणून स्वतःला डेव्हलप करायचं आहे मला. मम्मी प्लीज, मला माझ्या पद्धतीने जगू दे. तू नको काळजी करूस. अगं आत्ता कुठे माझा कॉन्फिडन्स वाढतोय, त्याला असा मध्येच पायबंद नको घालूस प्लीज. मी तुला रिक्वेस्ट करते, माझी काळजी करणं सोड. ही माझी मनापासूनची रिक्वेस्ट आहे. यार भिडे पण ना. हा बोल भिडे. अरे मी तुला सांगितलं ना मी झोपतोय, मला वारंवार फोन करून डिस्टर्ब करू नकोस. मी मोहिनी बोलते. मॅडम तुम्ही? सीत बोल ना, मला झोप नाही लागत आहे. प्लीज माझ्याशी काहीतरी बोल. काय तुम्हाला झोप येत नाहीये? मग मी काय करू? अहो मला प्रचंड झोप आली हो. काय गप्पा मारायला येत आहेत? अहो मला झोपेची नितांत गरज आहे हो मॅम. आपण दिवसभर मारल्या ना गप्पा. अहो नाही हो, मला आत्ताच बोलायचंय. अहो आपण एक काम करूया ना, उद्या एकत्र चहा घेऊया, चहा पिता पिता गप्पा मारूया. मॅम मला प्रचंड झोप आली हो. मी ना मला अशी झोप आली की मी काही बरळायला लागतो. थोड्या वेळाने मला माझंच कळणार नाही की मी काय बोलतोय ते. आता तुम्हाला झोप येत नाही त्याचा माझ्याकडे काही इलाज नाही हो. मॅडम प्लीज एक मिनिट. हा मॅम, नाही मी विचार करत होतो, तोंडावर पाणी मारतो आणि जागा राहायचा प्रयत्न करतो तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी, पण नाही हो मला प्रचंड झोप आली आहे. हा मी फोन ठेवतो. ओके हा बाय, गुड नाईट. परमेश्वरा सोडव रे या बाईच्या तावडीतून.
बाई ना मला शांतपणे जगू देणार नाही. हॅलो. हॅलो सीत. हा बोल रुजुता. अरे मोहिनी बोलते. हा कोण बोलताय? अरे मी श्रृंगारपुरे बोलते. शृंगारपुरे? कोण शृंगारपुरे? हा शृंगारपुरे मॅडम, बोला बोला. नाही नाही हो, मी मीटिंग मध्ये आहे जरा. काहीतरी बोल ना यार, मला गप्पा मारायचे. गप्पा? अहो काय गप्पा गप्पा, कसल्या गप्पा? हा आपण उद्या सकाळी गप्पा गप्पा खेळू. हा हा नाही ठीक आहे. हा रुजुता. हा हॅलो 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 हॅलो. संसार माझा वेगळा. रुजुता, खूप आशेने आले होते की मी तुझ्याकडे. वाटलं होतं माहेरी यायची संधी मिळते म्हणून तू खूप खुश होशील. झाले असते मी खुश, पण मम्मी माझं माहेर आता माहेर राहिलेलं नाहीये. मला आता माहेरच नाहीये. असं म्हणू नकोस का रुजुता. किमान मी जिवंत आहे तोपर्यंत तरी. मम्मी, मुलीचं माहेर हे तिच्या आईच्या नुसत्या जिवंत राहण्यावर नसतं, तर तिच्या आईच्या जिवंतपणावर अवलंबून असतं. डॅडींच्या उपकारांच्या ओझ्याखाली तू इतकी दबून गेली आहेस ना की तुझी आता फक्त निर्जीव बाहुली झाली. असं नाहीये ग बेटा. तू एकदा घरी येऊन बघ. मला तुझी खूप गरज आहे ग. तुला आणि माझी गरज का? का विसरलीस? तुला माहितीये तुझ्या खेरीज मला दुसरी कुठलीही मैत्रीण नाहीये. तुला आठवतं तुझ्या कॉलेजमधली प्रत्येक गोष्ट तू मला येऊन सांगायचीस. कारण तू मला आईपेक्षा मैत्रीण जास्त वाटायचीस. अगं माझंही तेच व्हायचं. तूही मला माझी मैत्रीणच वाटायचीस. तुला आठवतं तुझ्या पहिल्या प्रेमाची खबर सगळ्यात आधी तू मला दिली होतीस. मम्मी प्लीज, ती आठवण नको ना. आठवते सिद्धेशच्या आधीच्या बॉयफ्रेंडनी तुला जेव्हा डिनरचं आमंत्रण दिलं होतं तेव्हा परमिशन मागायला तू माझ्याकडे आली होतीस. हो, आणि त्यावेळेला तू इतक्या सूचना दिल्या होत्यास ना की नंतर मी ते डिनरच रिफ्यूज करून टाकलं. हो, पण नंतर तू मला सांगायला आलीस ना की त्यांनी तुला प्रपोज केलंय म्हणून. मम्मी सांगितलं ना तुला, नको ना त्या आठवणी. तो एक लबाड मुलगा होता आणि हे माझ्या खूप उशिरा लक्षात आलं. किंबहुना वेळीच लक्षात आलं सिद्धेश भेटला तेव्हा. सिद्धेश तुला भेटला आणि आपली मैत्री संपली. हो खरंच, कारण त्यावेळी सिद्धेशच्या बाजूनी तू डॅडींशी कधीच बोलली नाहीस मम्मी. अगं असं कसं म्हणतेस? ज्या दिवशी तू मला सांगितलंस की तुला सिद्धेशशी लग्न करायचंय त्या रात्री मी आणि तुझे डॅडी एकमेकांशी रात्रभर आर्ग्युमेंट करत बसलो होतो की तुला या लग्नाची परमिशन द्यायची किंवा नाही. पण त्यांना असं वाटत होतं की तुझ्यामध्ये कुठलाही निर्णय घेण्याची क्षमता नाहीये. जर तुझा निर्णय चुकला तर आणि आम्ही तोंडघशी पडलो तर. मलाही ते पटलं आणि त्यानंतर मग मी तुला विरोध केला. म्हणजे याचा अर्थ तू मला माझी मैत्रीण म्हणतेस ते सगळं खोटं आहे. म्हणजे कारण तसं जर खरंच असतं ना तर डॅडींना तू ठणकावून सांगितलं असतंस की माझी मुलगी चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही. माझा रुजुतावर पूर्ण विश्वास आहे, पण असं नाही सांगितलंस. तुला खरं सांगू, माझा तुझ्यावरचा विश्वास डळमळीत झाला होता. कारण एका दिवसात तू एका बॉयफ्रेंडला सोडून दुसऱ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलास. मलाही तुझं वागणं खूप चमत्कारिक वाटलं रुजुता. नाही मम्मी, मी एका दिवसात निर्णय घेतला नव्हता. मी सिद्धेशला पूर्ण पारखून मगच निर्णय घेतला होता. आमचं एकमेकांवर खरंच प्रेम आहे हे लक्षात आल्यावरच मी निर्णय घेतला होता. प्रेम? का अशी का हसलीस तू? सिद्धेश सुद्धा त्याच परिस्थितीतून गेला होता ना. कोणत्या? त्याची गर्लफ्रेंड सुद्धा त्याला सोडून गेली होती ना. हो, आम्ही समदुःखी होतो. बस एवढ्या एकाच कारणास्तव
तुम्ही एकमेकांशी लग्न केलंय. प्रेम वगैरे सगळं खोटं आहे. मम्मी प्लीज. असं त्यावेळी मला वाटलं म्हणून मी तुझ्या डॅडींशी भांडले नाही तुझ्या बाजूने, असं मला तुला सांगायचंय. तू माझ्या जखमेवरची खपली काढलीस आणि कडू आठवणींचं रक्त भळभळायला लागलं आता. हे बघ रुजू, मी फक्त माझ्या कृत्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला. तू जर त्याच्यामुळे हर्ट झाली असेल ना तर आय एम सो सॉरी बेटा. हां बोला. मी शॉपिंगला आली आहे एका मॉलमध्ये. कुठल्या मॉलमध्ये? तुम्हाला काय करायचं आहे त्याच्याशी? तुम्ही की नाही सिंगापूरला निघण्याची तयारी करा. हो हो झालंच आहे माझं शॉपिंग. हो निघतेच आहे मी. हो हो पोचते, घरी पोचते. ठेवते फोन. रुजुता मी निघते. परत एकदा तुला सांगते, तुझा एकटेपणा नाही तर माझा एकटेपणा घालवण्यासाठी माहेरी आलीस तर मला खूप बरं वाटेल. निघू मी? अशी रागवू नकोस ग माझ्यावर. अगं तूच अशी रागवलीस तर काय करू मी? मग जगण्यासारखं माझ्या आयुष्यात काय शिल्लक राहील ग? लवकर मरून जाईल ग मी. प्लीज अशी नको रागवस माझ्या. हे बघा, तुम्ही जर मला त्रास देण्यासाठी फोन करत असाल ना तर मला तुमची पोलीस कंप्लेंट करावी लागेल. तुम्ही तुम्ही इथे कसे आलात? कसं म्हणजे? माझ्या पायावर आलो. मला वाटतं तुमच्याकडे या फ्लॅटची डुप्लिकेट किल्ली असते.